जे नवीन तरुण येत होते त्यांचं सक्सेस रेशो पाहून मग मला पण वाटलं की आपण ही MPSC स्पर्धा परीक्षेत उतरावं. क्लासेसला फीसला पैसे नसायचे, बरोबर. कोण मार्गदर्शन करणारं नव्हतं. कंबाईनची प्री पास झालो. त्याच्यानंतर मेन्ससाठी मला भाऊजींनी पुण्याला पाठवलं. परिस्थिती नाजूक होती, मग करायचं काय आता? कारण खर्च पुण्यामध्ये करायचा म्हणलं तर काही तर जॉब करणं हे गरजेचं होतं. एक ॲप चालू केलं होतं एज्युमोटो नावानं. एज्युमोटो नावानं एक ॲप चालू केलं मी. त्याच्यावरती क्लासेस प्रोव्हाइड करत होतो. व्हेंचर कॅपिटल काय आहे? काय कन्सेप्ट आहे हे समजून सांगा. तर व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय असतं की कंपनीचे शेअर्स हे तुम्हाला इन्व्हेस्टरला, जसं आपण बँकेला कॉलेट्रल देतो तसं तुम्हाला कंपनीचे काही शेअर्स इन्व्हेस्टरला द्यावे लागतात. फॅमिलीकडून कोणाकडे पैसे मागवतात, सगळ्यांची परिस्थिती बिकट होती कारण कोणाचं इन्कमच नव्हतं लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष कमीत कमी. लोकांना माहित नाही व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय, हे फंड कुठून आणायचा, काय करायचा. त्या उद्देशातून जो आपल्याला त्रास झालेला आहे हा त्रास इतराला होऊ नये म्हणून आपण ह्या कंपनीची स्थापना केली, बिझनेस मित्रा कॅपिटल. कमीत कमी 2.5 वर्षाचा काळ झालाय. तर आपण आतापर्यंत जवळजवळ 500 ते 600 कोटीची आपण फंडिंग आपल्या कंपनीमार्फत दिलेली आहे. तुमच्याकडे जर आला तर त्याला फंड मिळते याची शुअरिटी असते. हे एवढं सोपं होतं खरंच. त्याच्यामध्ये अडचणी खूप आल्या, पण कसं होतं आपण MPSC केलेली मुलं आहोत. आपण अडचणीवर मार्ग कसा काढायचा हा आपल्याला चांगलं जमतं. आता माझा ज्यावेळेस MPSCचा प्रवास होता त्यावेळेस गावातले पण म्हणायचे ह्या पोराचं काय खरं आहे, हा काय करू शकतो. म्हणजे बरेचसे नावं ठेवायचे. असं काही नाही की म्हणजे ते सगळ्याला त्यातून जावंच लागतं. अजून लोकांना विश्वास नाही कंपनी याची आहे. वी प्लॅनमध्ये आता बऱ्याच जण म्हणू शकतात की माझी परिस्थिती नाहीये, मी काय करू. तर मी त्यांना 100% सांगेल की आपल्या बिझनेस मित्रा कॅपिटलच्या माध्यमातून आपण त्यांना आयडिया सीडला फंडिंग पुरवू. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आपल्या सर्वांना माहिती की वास्तव कट्ट्यावरती अधिकाऱ्यांसोबतच स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडणारे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचे देखील किंवा इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे आपण पॉडकास्ट घेत असतो. आज वास्तव कट्ट्यावरती एक असाच आगळा वेगळा पॉडकास्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडल्याच्या नंतर करायचं काय, किंवा अनेक उद्योजक आहेत, अनेक तरुण आहेत, त्यांना नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे. परंतु व्यवसाय उभा करायचा कसा इथपासून, त्याच्यासाठी फंड आणायचा कसा, लोन घ्यायचं कसं, पैसे नाहीत म्हणून आम्ही व्यवसाय करत नाहीत, अशी कारणं सांगणारे अनेक तरुण आहेत. ती त्यांची चूक नाही, कारण त्यांच्यापर्यंत योग्य माहिती जात नाही. परंतु आम्ही नेहमी सांगत असतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून योग्य वेळी बाहेर पडा. पण बाहेर पडल्याच्या नंतर काय, याचं उत्तर बऱ्याच जणांकडे नसतं. काहींकडे प्लॅन असतात, त्यांच्यासाठी फंड नसतो. असा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एक ग्रामीण भागातला युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, स्वतःला आजमावतो आणि योग्य वेळी बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय उभा करतो. आणि आज त्याच युवकाच्या हाताखाली जवळपास 400 ते 500 तरुण काम करतायत. आज आपल्यासोबत MPSC सोडून व्यावसायिकतेकडे पदार्पण करून व्यवसाय पूर्णपणे सक्षमपणे चालवणारे आणि त्या व्यवसायात यशस्वी झालेले सुमंत कोळगे सर आपल्यासोबत आहे. सुमन जी, आपलं वास्तव कट्ट्यावर खूप खूप स्वागत. सुमन सरांचा बिझनेस मित्रा कॅपिटल हा ब्रँड नेम आहे. त्यांची जी कंपनी आहे ती बिझनेस सोल कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड. आता ही जी कंपनी आहे या कंपनीचे सर फाउंडर आहेत, CEO आहेत. आता ही कंपनी काय करते, कंपनीचं काम काय आहे, आणि स्पर्धा परीक्षेतील सरांचा प्रवास आणि त्याच्यातून जे काही हे कोट्यावधी टर्नओव्हर असणारी कंपनी जी उभा केली याचा प्रवास, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या. तत्पूर्वी या कंपनीत येण्यापूर्वी किंवा ही कंपनी सुरू करण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास जाणून घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण आजही कित्येक तरुण आहेत की त्यांना व्यावसायिकतेकडे जायचं आहे, परंतु धाडस होत नाही किंवा ते जायचं कसं याचं त्यांच्याकडे ज्ञान नाही. सो म्हणजे खूप खूप तुमचं अभिनंदन याच्यासाठी की तुम्ही स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडल्याच्या नंतर मोठा व्यवसाय उभा केला आणि तुम्ही आत्तापर्यंत हजारो व्यावसायिकांना फंड देताय आणि हजारो युवकांना त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी ताकद देताय. की खरं तर आपल्याला स्पर्धा परीक्षेतून व्यावसायिकतेकडे जायचं आहे. सो आधी तुमचा प्रवास जाणून घेणं पण गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेत येण्यापूर्वी नक्की स्पर्धा परीक्षेत यायचं हे का ठरलं होतं तुमचं? त्याच्यामध्ये कसं होतं, मी बेसिकली मी उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईबर या गावचा आहे. माझे वडील तेरणेला कामगार होते. तेरणा डोकेला एक सहकारी साखर कारखाना आहे, तिथं वडील माझे कामगार होते. आता याच्यामध्ये काय झालं, माझं बालपणचं शिक्षण जे ढोकीला झालं. ढोकीमध्ये तेरणा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे, त्या ठिकाणी मी शिकलो. त्याच्यानंतर पुढे ढोकीला शिकत असताना आमची परिस्थिती खूप बिकट झाली, कारण तेरणा कारखाना हा बंद पडला.
तेरणा बंद पडल्यामुळे वडिलांची जॉब गेला, बरोबर. तिथून परत आम्ही नंतर रुईभर या गावी आमच्या शिफ्ट झालो. म्हणजे रुईभर आमचं प्रॉपर गाव होतं, पण तिथं ढोकीला सर्व्हिसला होते, तेरणेला. मग कारखाना बंद पडल्यामुळे आम्ही रुईभर ह्या गावी परत पुन्हा वास्तव्याला आलो. इथं रुईभरला वास्तव्यात आल्यानंतर मग माझं जयप्रकाश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात माझं 8वी पासून शिक्षण चालू झालं. मग हे करत असताना मी शेती करायचो किंवा शेतात जायचो. मग शेतात काम करत असताना मग कुणी PSI झालं, कुणी STI झालं. मग असे सोशल मीडियाला मग असे जे तरुण होते, जे नवीन तरुण येत होते, त्यांचं सक्सेस रेशो पाहून मग मला पण वाटलं की आपण ही MPSC स्पर्धा परीक्षेत उतरावं. काहीतरी तरुण जिद्दीनं पेटून काहीतरी एखादी पोस्ट घ्यावी आणि आपण प्रशासनात जाऊन काम करावं, असा माझा त्यावेळेस एक हा होता, उद्देश होता. पण हे करत असताना काय झालं की क्लासेसला फीसला पैसे नसायचे, बरोबर. कोण मार्गदर्शन करणारं नव्हतं. म्हणजे आमच्या गावात एक DYSP झाले होते, तिरुपती काकडे साहेब. त्यांचं पण त्यावेळेस म्हणजे 2007-08ला त्यावेळेस त्यांचं सिलेक्शन झालं होतं DYSP पदासाठी. आणि आमच्या गावातून पहिले ते DYSP होते, की रुईभर गावातून ते DYSP झाले आणि स्पर्धा परीक्षा सक्सेस झालेले व्यक्तिमत्व होतं एक. मग त्यांचा आदर्श घेऊन आम्ही रुईभर गावचा एखादा मुलगा DYSP पदापर्यंत जाऊ शकतो, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही परत MPSCत आम्ही पदार्पण केलं. मग हे पदार्पण करत असताना आपण उस्मान लेवलला एक लायब्ररी लावली, तिथं अभ्यास केला. पण तिथं कसं होतं की अभ्यास कसा करायचा, काय करायचं, काहीच ताळमेळ नव्हता. मग हे आणि क्लास लावा तर क्लासला फीसला पैसे नव्हते. मग करायचं काय? मग अशा परिस्थितीत मग लातूरला एक ज्ञान प्रबोधन म्हणून क्लासेस होते. तिथं काय केले आमचे भाऊजी राजेंद्र शिंदे, त्यांनी मला म्हणले, बाबा पोरगा अभ्यास करतोय, त्याची जिद्द चिकाटी आहे. तर त्यांनी मला स्वतः माझ्या क्लासची फीस भरून त्यांनी मला ज्ञान प्रबोधनला ॲडमिशन घेऊन दिलं. आणि तिथं माझा जवळजवळ 1 वर्ष खर्च माझ्या भाऊजींनी केला तिथं. मग मी तिथं क्लास केले. त्याच्यामध्ये पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, जिओग्राफी. मग हे कन्सेप्ट लेवलला कसा अभ्यास करायचा, काय करायचं. मग ह्याचं एज्युकेशन तिथं घेतल्यानंतर मी 1.5 ते 2 महिना तिथं क्लास केल्यानंतर परत 1 वर्षभर तिथंच अभ्यास केला. मग ते अभ्यास करत असतानाच परत मी एक कंबाईनची प्री पास झालो. त्याच्यानंतर मेन्ससाठी मला भाऊजींनी पुण्याला पाठवलं. मग पुण्याला आलो मी 4 जानेवारी 2016 रोजी मी पुण्याला आलो. मग पुण्याला येऊन मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला. मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू करत असताना मग इथं परत मेन्सचे क्लास लावले. वट्टम्मा सर असतील किंवा गणेश कड असेल, असे 1-2-3 अमोल पाटील साहेबाचा क्लास असेल मराठीचा. मग हे क्लास करत करत मेन्सची परीक्षा पण दिली. पण त्यावेळेस माझा काही रिझल्ट आला नाही. पण घरची परिस्थिती बिकट होती. मग भाऊजीपर्यंत कुठपर्यंत भाऊजी पैसे देत होते, पण आपल्याला आता की कुठपर्यंत आपण पैसे घ्यायचे. त्या उद्देशाने मी काय केलं, एक भाजपची सेवा सहयोग एक NGO होती. त्याच्यामध्ये एक टीचिंगची फॅकल्टी होती सायन्ससाठी. ते 8वी ते 9वी 8वी 9वी 10वी तिथं त्यांना टीचिंगला एक वॅकन्सी होती. मग तिथे एक माझे मित्र होते, चेतन कांबळे म्हणून. मग त्यांचा मला फोन आला की तुला जॉब पाहिजे असेल तर तिथं वॅकन्सी आहे, तो इंटरव्ह्यूला जा तिथं. मग त्यानं मला रेफरन्स त्याचा दिला. मग मी तिथं NGOला इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथं माझं सिलेक्शन झालं. त्यांनी मला 8वी 9वी 10वीसाठी मला त्यांनी टीचिंगसाठी मला त्यांनी वॅकन्सी उपलब्ध करून दिली. तिथून माझा प्रवास चालू झाला टीचिंगचा एक प्रकारे. मग स्पर्धा परीक्षा करता करता टीचिंग, कारण परिस्थिती नाजूक होती. मग करायचं काय आता, कारण खर्च पुण्यामध्ये करायचा म्हणलं तर काहीतरी जॉब करणं हे गरजेचं होतं. मग तिथून मी स्पर्धा परीक्षेची तयारी केली किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला टीचिंगमध्ये आपल्याला याच्यामध्ये मग करत करत टीचिंग करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे 8वी 9वी 10वी. मग हे करत करत तिकडून 2 पैसे मला येत होते. ते पैसे येत मी काय केलं, मग MPSC UPSCला पण टीचिंग चालू केली. म्हणजे MPSC UPSC त्याला पण टीचिंग चालू केली. बरं, जिओग्राफी मी शिकवायचो त्याच्यामध्ये. मग हे करत करत काय झालं, परत मी 8वी नळ स्टॉपला एक SSC क्लासेस या नावाने एक क्लासेस चालू केले. त्याच्याकडे माझी 200-250 मुलं होती माझ्याकडे. मग हे क्लासेस चालू होत असताना काय झालं, कोरोना आला आणि त्याच्यामध्ये काय झालं, हे क्लासेस बंद झाले. सगळेच बंद झाले. मग अशा दृष्टीनं MPSC ते स्टार्ट ते एंड पर्यंतचा हा प्रवास MPSCचा. म्हणजे कोविड लागला की तुमचा स्पर्धा परीक्षेचा बंद झाला, मी बंद करून टाकला. कारण त्याच्यामध्ये 2 वर्ष कोविडमध्ये गेले पूर्ण. कोविडमध्ये काय केलं? कोविडमध्ये टीचिंग केली ना. मग त्याच्यामध्ये मी एक ऍप चालू केलं होतं, एज्युमोटो नावानं. एज्युमोटो नावानं एक ऍप चालू केलं मी. त्याच्यावरती क्लासेस प्रोव्हाइड करत होतो. कारण माझ्याकडे एक थोडंसं भांडवल माझ्याकडे जमा झालं होतं आणि तेच भांडवल मी गुंतवून ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म आणला होता पुण्यामध्ये.
हे ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म मध्ये मी क्लासेस प्रोव्हाइड केले होते. बरं. पण याच्यामध्ये काय झालं किंवा हे क्लासेस प्रोव्हाइड करत असताना कुठेतरी फंड कमी पडत होता. मग याच्यामध्ये तर आणि लॉकडाऊनचा पिरियड होता, पैसे तर म्हणजे कोणाला मागायसारखी परिस्थिती पण नव्हती त्यावेळेस. मग त्यावेळेस थोडंफार माझ्या वाचन होतं की व्हेंचर कॅपिटल आपल्याला मदत करते. त्या उद्देशाने आपण ते व्हेंचर कॅपिटलच्या माध्यमातून उतरलो. व्हेंचर कॅपिटल हा शब्द बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांनी ऐकलेला आहे. तर तुम्ही व्हेंचर कॅपिटलमध्ये पडलात, पण सगळ्यात आधी आपल्या विद्यार्थ्यांना किंवा प्रेक्षकांना व्हेंचर कॅपिटल काय आहे, काय कन्सेप्ट आहे हे समजून सांगा. आता व्हेंचर कॅपिटल कन्सेप्ट कशी आहे, आता सपोज आपल्याला एक बायजूस, अन अकॅडमी, ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो, ड्रीम11 अशा कंपन्या माहिती आहेत. बरोबर. आता ह्या कंपन्या काय करतात, लोनसाठी बँकेकडे जात नाहीत किंवा बँक ह्याला लोन देत नाहीये. बँकेचा क्रायटेरिया काय असतो, बँकेला कॉलेट्रल लागतं, म्हणजे घर, शेती, सॅलरी स्लिप, मशिनरी प्लॅन अशा गोष्टी जर आपण बँकेला कॉलेट्रल दिल्या तरच बँक लोन देते अथवा लोन देत नाहीये. बरोबर. मग आता ह्यांचं तर एक छोटंसं ऍप असतं, बँक त्यांना लोन देत नाहीये, म्हणजे लाखो करोड रुपये मार्केटिंगवर खर्च होतात. हे पैसे कुठून आणतात, नेमकं करतात काय? कारण बँक तर लोन देत नाही, ऍप तर छोटंसं आहे, पण मार्केटिंगला तर लाखो करोड रुपये लागतात. मग हे पैसे कुठून आणतात, नेमकं करतात काय? तर हे काय करतात, यांची कंपनी एक प्रायव्हेट लिमिटेड असते. आता ज्यावेळेस कंपनी प्रायव्हेट लिमिटेड बनते त्यावेळेस 100% शेअर्स तयार होतात. किती टक्के? 100%. आता आपण बँकेला काय देतो, घर, शेती, सॅलरी स्लिप अशा गोष्टी कॉलेट्रल देतो. तर व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय असतं की कंपनीचे शेअर्स हे तुम्हाला इन्व्हेस्टरला, जसं आपण बँकेला कॉलेट्रल देतो तसं तुम्हाला कंपनीचे काही शेअर्स इन्व्हेस्टरला द्यावे लागतात. हा, जसं आपण कॉलेट्रल देतो तसं शेअर्स द्यावे लागतात. मग ते काय करतात, त्याच्यामध्ये आपल्याला ते फंडिंग देतात. ही जी प्रोसेस असते त्यालाच व्हेंचर कॅपिटल म्हणतात. म्हणजे आपण कंपनीचे काही शेअर्स त्यांना देऊन त्यांच्याकडून फंड उपलब्ध करून घेतो. अच्छा. हा, बरं. मग आता याच्यामध्ये तुम्ही हे जे काही बिझनेस मित्रा कंपनी सुरू केली, याची सुरुवात कशी झाली? याची सुरुवात आता त्यावेळेस काय झालं, लॉकडाऊन पडलं. बरोबर. लॉकडाऊन मध्ये काय झालं की मला एजोमोटोसाठी फंड पाहिजे होता. माझ्यापासले एक थोडंफार भांडवल होतं, ते मी पूर्ण त्या एजोमोटो ह्या ऍपमध्ये टाकलं होतं. बरोबर. आणि त्यासाठी मला एक 2-3 कोटीची गरज होती. मग मी बऱ्याच जणांकडे पैशाची, बँक तोडून त्यावेळेस चालूच नव्हते त्यावेळेस, काय म्हणजे बँक पूर्णतः बंद होती. मग फॅमिलीकडून कोणाकडे पैसे मागवतात, सगळ्यांची परिस्थिती बिकट होती, कारण कोणाचं इन्कमच नव्हतं लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष कमीत कमी. पण माझ्या वाचनात म्हणजे बरंच आता MPSC UPSC केल्यामुळं व्हेंचर कॅपिटल काय, एंजल इन्व्हेस्ट काय, ह्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या. त्याच्यामधून मी काय केलं, बऱ्याच जे कॅपिटल आहेत भारतातले, म्हणजे कलारी कॅपिटल असेल बेंगलोरला, V3 V4 कॅपिटल असेल, अशा कॅपिटलशी मी संपर्क साधला. अशा कॅपिटलशी संपर्क साधल्यानंतर मला त्याच्यातून मग काही जे व्हेंचरमध्ये काम करतात अशा लोकांचे माझा संबंध आला. मग त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून मुंबई, दिल्ली, बेंगलोर, कोलकाता अशा मीटिंग करून मग आपण काय केलं, ओळखी होऊन व्हेंचर कॅपिटलच्या मधून आपण 2 कोटीचा फंड त्यांच्याकडून अवेलेबल करून घेतला. हा, आणि हा 2 कोटीचा फंड आपण एजोमोटोसाठी लावला आणि परत आपली कंपनी चालू केली. अच्छा. मग हा जो कठीण काळ होता किंवा लोकांना माहित नाही व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय, हे फंड कुठून आणायचा, काय करायचा, त्या उद्देशातून जो आपल्याला त्रास झालेला आहे, हा त्रास इतराला होऊ नये म्हणून आपण ह्या कंपनीची स्थापना केली, बिझनेस मित्रा कॅपिटल. म्हणून त्याला आपण नाव दिलं की बिझनेस मित्रा, एक बिझनेसचा मित्र. ह्या उद्देशाने आपण त्यांना सल्ला देऊ शकतो किंवा त्यांना मार्गदर्शन करू शकतो, या उद्देशाने आपण ही कंपनी चालू केली. आणि आपण आता ही कंपनी चालू करून कमीत कमी 2.5 वर्षाचा काळ झालाय. तर आपण आतापर्यंत जवळजवळ 500 ते 600 कोटीची आपण फंडिंग आपल्या कंपनी मार्फत दिलेली आहे. हो. बर. आपल्याला रिव्ह्यू वगैरे तुम्हाला बरेच आपल्या बिझनेस मित्रा इंस्टाग्राम पेज आहे त्याला मिळतील, त्याच्यानंतर आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळतील. म्हणजे आता ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही 500-600 कोटीचा फंड दिला अवेलेबल करून दिला आपण लोकांना. आता हा जो तुमचा बिझनेस आहे, हा, याच्यामध्ये तुम्ही लोकांना कॅपिटल प्रोव्हाइड करता किंवा त्यांना बिझनेस उभा करण्यासाठी कशी प्रोसेस कशी असते? आता याच्यामध्ये कसं असतं, इकडे बघा, आता याच्यामध्ये कसा रिस्क फॅक्टर असतो. रिस्क फॅक्टर हा कुठेही आहे, तुम्ही जावा, आपण MPSC मध्ये जरी आपण गेलो तो रिस्क फॅक्टर आहे. आपण बाबा आपल्याला पुण्याच्या ठिकाणी जायचंय तर आपल्याला राहण्याची सोय करावी लागते, आपला मंथली 10,000 खर्च होतो. बरोबर. बरं, आपल्याला सिलेक्शन होतं का नाही होतं हे माहिती नसतं, पण आपली अपेक्षा असते की आपलं एक दिवस सिलेक्शन होणार आहे, त्या माध्यमातून आपण जात असतो. बरोबर. तसं व्हेंचर कॅपिटलमध्ये बी काही म्हणजे रिस्क आहेत की जेणेकरून डॉक्युमेंटेशन जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये म्हणजे फंड लागतो बऱ्यापैकी, थोडी प्रोसेस किचकट आहे. त्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लागते, प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो, रेव्हेन्यू रिपोर्ट लागतो, बजेट शीट, कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस, इन्व्हेस्टर स्पीच, स्टार्टअप व्हॅल्युएशन,
पिच डेक, असे बरेचसे डॉक्युमेंट लागतात. आणि ह्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या कंपनीचे प्रोजेक्शन असतात की तुम्ही आता 5 कोटी घेताय, 10 कोटी घेताय, ते परतफेड कधी करणार, काय करणार, बरोबर. तर ह्या गोष्टी आपल्याला पूर्ण इन्व्हेस्टरला सांगावे लागतात, काय प्रोजेक्शन द्यावे लागतात की आपण जे 5 कोटी 10 कोटी घेतोय ते त्यांचे रिटर्न त्यांना मिळतील, हे असे प्रोजेक्शन त्यांना पूर्ण दाखवूनच पुढे जावं लागतं. आणि याच्यामध्ये काय येतो की जसं आता वकिलामध्ये पण प्रकार असतात, फौजदारी वकील आहेत, दिवाणी वकील आहेत. तसं सीए मध्ये पण कसं असतात, व्हेंचरमध्ये काम केलेले सीए हे वेगळे असतात, त्यांना 20-25 वर्षाचा अनुभव असतो. जर आपल्याला एखादा इन्व्हेस्टर जर 5 कोटी 4 कोटी देत असेल तर तो काय करेल, तो नक्कीच तो प्रोजेक्ट त्याच्या सीए क्रॉस व्हेरीफाय करेल आणि त्याला आवडला तरच तो फंडिंग करेल, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला त्या क्वालिटीच्या सीए कडूनच तो बनवून घ्यावा लागतो आणि त्यासाठी थोडा खर्च पण होतो. म्हणजे हा रिस्क फॅक्टर आहे का आपल्याला गृहीत धरता येईल, कारण खर्च आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी. ह्या सगळ्यांसाठी तुमच्याकडे टीम कशी असते? आता याच्यामध्ये कसं असतं, आता आपण टीम, आता माझ्याकडे बरेच लोकांचे म्हणजे एक 125 प्लस स्टाफ आपला याच्यासाठीच काम करतो. आता याच्यामध्ये कसं असतं की आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याकडे एखादा क्लायंट येतो किंवा मला 1 CR ची फंडिंग पाहिजे, नेमकं काय करता येईल, मग आपण त्यावेळेस त्याला 2 ऑप्शन देतो किंवा हे एवढे एवढे डॉक्युमेंट लागतात, एक तर तुम्ही करा, जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही करतो. मग आपण याच्यामध्ये काय करतो, आपल्याकडे बेंगलोरला एक टीम असते, बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ 45 CA काम करतात. आपण काय करतो, ते व्हेंचरचे स्पेशलिस्ट असतात, ते काय व्हेंचर फंड मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि त्यांचे प्रोजेक्शन चांगले असतात. मग आपण हे डॉक्युमेंटेशन पूर्ण प्रोसेस बेंगलोरहून बनवून घेतो, कारण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो आणि सीए त्यांच्याकडे 20-25 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे काय होतात, ते फाईल टिकतात बऱ्यापैकी आणि ते मार्गदर्शन पण करतात की तुम्हाला बाबा एक्सप्लेन कसं करायचं आहे, प्रोजेक्शन आपल्याला कसे वाढवायचे आहेत किंवा आपल्याला तिथपर्यंत कसं पोहोचायचं आहे, ह्या गोष्टीचं सर्व मार्गदर्शन ते करतात. त्यासाठी आपली एक बेंगलोरला टीम आहे आणि ती पूर्ण सहकार्य करते. ओके. आता एखादा जर कॅन्डिडेट आहे किंवा एखादा युवक आहे, त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, बरोबर, त्याच्याकडे फंड नाहीये, बरोबर, त्याच्याकडे तर तुमच्याकडे जर आला तर त्याला फंड मिळते याची शुअरिटी असते? आता कसं असतो रिस्क फॅक्टर, म्हणजे आता मी तुम्हाला आधी सांगितलं ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर आहे. जरी माझ्याकडे 100 लोक आले तर त्यातले 20 ते 25 लोकांना फंडिंग मिळते. ओके, बरोबर. आता ही तुम्ही जी सांगितली एखाद्याकडे म्हणजे आयडिया आहे, ह्याला आयडिया स्टेज फंडिंग म्हणतात, की एखादी तुमच्याकडे आयडिया आहे ती तुम्हाला रन करण्यासाठी फंडची आवश्यकता असते, याला आयडिया फंडिंग म्हणतात. याच्यामध्ये काय लागतं की प्रोजेक्शन लागतात, याच्यामध्ये प्रोजेक्शन लागतील. त्याच्यामध्ये परत आपल्याला जर म्हटलं तर रेव्हेन्यू रिपोर्ट, बजेट रिपोर्ट, कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस, इन्व्हेस्टर स्पीच, अशा गोष्टी आपल्याला लागतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर जर तुम्ही ठाम असाल किंवा तुम्हाला खरंच बिझनेस करायचा आहे, तुम्हाला काहीतरी तुमच्याकडे म्हणजे जुनून आहे, थोडक्यात तुम्हाला ते करायचंच आहे आणि तुमची म्हणजे मेंटॅलिटी पण ते चेक करतात का ही मुलगा खरंच करू शकतो का. कारण एखादा इन्व्हेस्टर आपण 100 रुपये जरी कोणाला मागितले तर आपण देताना 4 वेळेस विचार करतो की तो रिटर्न देईल का. तसं इन्व्हेस्टर बी तुमच्या तुम्ही फंड मागता 1 कोटी 2 कोटी, ते रिटर्न येतील का नाही त्यांना आपल्याला त्याची शुअरिटी द्यावी लागते, त्याच्यानंतर ते आपल्याला पैसे देतात. बरोबर, फंड प्रोव्हाइड करतात. बरोबर. नक्कीच. आणि याच्यामध्ये मग जर एखाद्याला स्टार्टअपसाठी जर लोन पाहिजे असेल किंवा फंडिंग पाहिजे असेल तर? आता स्टार्टअप मध्ये कसं असतं की तुम्ही एखादा बिझनेस चालू केलेला आहे, बरोबर, तो पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे, तुमचे पैसे संपत आलेले आहेत आणि तो तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा आहे, त्याला म्हणतात स्टार्टअप फंडिंग. म्हणजे एखादा बिझनेसची तुम्ही सुरुवात केली, तुमच्यापासून फंड संपत येतोय, तो पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे, तर तो स्टार्टअप मध्ये येतो. ह्याची पण सेम प्रोसेस आहे. आयडिया फंडिंग आणि स्टार्टअप फंडिंग आणि एक्सपांड ही जी 3 कन्सेप्ट आहे त्यांची प्रोसेस सेमच आहे. कंपनी प्रायव्हेट लिमिटेड लागणे आणि डॉक्युमेंटेशन हे सेमच असतात या लेवलला. आता हे आपण बोलतोय खरं की तुम्ही आतापर्यंत जवळपास 500-600 कोटीचा फंड दिला, बरोबर, तुमच्याकडे जवळजवळ 100, 125, 150, 200 लोक काम करतायत, बरोबर, कंपनी तुम्ही 2.5 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या लेवलला घेऊन गेलात, बरोबर. ओके, हे एवढं सोपं होतं खरंच? मला बोलायला सोपं आहे की 2.5 वर्षात. नाही, कसं होतं याच्यामध्ये अडचणी खूप आल्या, पण कसं होतं आपण MPSC केलेली मुलं आहोत, आपण अडचणीवर मार्ग कसा काढायचा हा आपल्याला चांगलं जमतं. कारण अडचणी माणसाला आल्याशिवाय माणसाची प्रगती नाहीये. आता माझा ज्यावेळेस MPSCचा प्रवास होता त्यावेळेस गावातले पण म्हणायचे ह्या पोराचं काय खरं आहे, हा काय करू शकतो, म्हणजे बरेचसे नावं ठेवायचे. असं काही नाही की म्हणजे ते सगळ्याला त्यातून जावंच लागतं. बरोबर. म्हणजे आपण ह्या फील्ड म्हणून आलेलो आहोत किंवा गावाकडे गेले की चर्चा करायची, आज 8 वर्ष 10 वर्ष झाला अभ्यास करतोय, ह्याचं काय होऊ शकतं. मी ज्यावेळेस इव्हन ही कंपनी पुढे गेली अजून लोकांना विश्वास नाही कंपनी याची आहे, अजून गावात चर्चा करतात कंपनी याची नसेल ते. म्हणजे या लेवलची मेंटॅलिटी आहे गावातली. पण हे समजत नाहीत किंवा MPSC करणारा जो स्पर्धा परीक्षा जो करतो त्याला भरपूर कॉम्पिटिशन आहे. आता NCERTची मुलं असतील, CBSEची मुलं असतील, त्यांचं टॉप एज्युकेशन झालेलं आहे.
आपलं तेवढ्या क्वालिटीचं एज्युकेशन नाहीये. बट बेकारी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. बेकारीमुळे जागा निघत नाहीत, म्हणजे वॅकन्सी निघत नाहीत. एक 4-5 लाख मुलं पडून आहेत. बरोबर. मग हे पण लोक समजून घेत नाहीत. कसं होतं, माणसाचं खच्चीकरण हा मेन जो करतो, खच्चीकरण होतं त्यावेळेस माणूस पुढे जातो. म्हणजे लोक आसपास, म्हणजे ते म्हणत नाहीत का, निंदकाचे घर असावे शेजारी, त्याच्यातून ती प्रेरणा मिळते. फळ्यावरती शाळेत सुविचार निंदकाचे घर असावे शेजारी. अजून एक म्हणजे आज भावकीतले असं म्हणजे बरेच नाहीत, पण एक 2-4 लोक आहेत. आता 80 ते 90% भावकीतले लोक पॉझिटिव्ह असतात आपल्याकडे. एक 2 ते 3% लोक असतात की अजून म्हणतात ही कंपनी द्यायची नाही म्हणतात. हा तिथं काम करतो. म्हणजे त्यांना अजून वाटत नाही की ह्या मुलाने एवढं करून दाखवलंय, करून हे केलंय. तर अजूनचा विश्वास या गोष्टीवर बसत नाही. आता माझ्याकडे आमच्या गावातले भरपूर तरुण आले, भावकीतले बरेच चांगले चांगले लोक आले. राजाराम कोळगे असतील, त्याच्यानंतर परत विठ्ठल कोळगे असतील, बरोबर. म्हणजे बरेच लोक आले, त्यांनी बघितलं सगळ्या गोष्टी. आज आपलं नाव टॉपला पर्यंत. आज आपली कंपनी भारतातून, आपल्याकडे ऑल इंडियातून क्लायंट येतात. आपली गव्हर्नमेंटच्या साईटवर रजिस्टर कंपनी आपली. हो. आणि तिथून बरेच लोक येतात. आता मला जवळजवळ 60 ते 70 लोक पर डे भेटायला येतात. क्या बात आहे. हो. बरं. पण सुरुवात ज्यावेळेस तुम्ही केली, कंपनी सुरू करायचा हा विचार केला आणि तुम्ही अनुभवातून सुरुवात केली, सुरुवात कुठून झाली ती? सुरुवातीची युजी मोटरपासूनच झाली. युजी मोटर मला फंड पाहिजे होता आणि फंडसाठी मला लोन तर मिळतच नव्हतं आणि कुठला मला म्हणजे पाहुणारवाळा कुठला म्हणजे मदत पण करत नव्हता त्याच्यामध्ये. त्या लेवलला मला माहिती होतं व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय असतं. व्हेंचर कॅपिटलच्या माध्यमातून मी काय केलं की बऱ्याचशा कंपन्या शोधल्या, म्हणजे कॅपिटलची लिस्ट काढली, कुठले कुठले कॅपिटल इंडियामध्ये आहेत, त्यांच्याशी जाऊन व्हिजिट केली, त्यांच्या भेटी घेतल्या. त्याच्यामधून मग माझा हा प्रवास व्हेंचर कॅपिटल चालू झाला. मग एज्युमोटोला मी 2 कोटीची फंडिंग आणली त्यावेळेस. ओके. 2 कोटीची फंडिंग आणली. पण मग ह्या बिझनेस मित्राचं जे तुमचं ऑफिस होतं ते कुठं सुरू झालं पहिलं? माझं सिंहगड रोडला आशा हॉटेलच्या बाजूला तिथे माझं ऑफिस सुरू झालं. सिंहगड रोडच्या इथे पहिलं. तिथे मी जवळजवळ 1 वर्ष काढला आणि तिथूनच मला ग्रीप मिळाली. सुरुवात केल्यावर वाटलं होतं आपल्याकडे क्लायंट येतील? मी सुरुवात माझ्या एकट्यापासून केली होती. मी तुम्हाला किस्सा सांगतो. म्हणजे ज्या दिवशी मी पहिल्यांदा ऑफिस चालू केलं त्यावेळेस मी पहिल्यांदा ऑफिस घेतलं, त्याला रेंट एक 35,000 रेंट होता. मग एक दिवशी मी आलो, वर्किंग येऊन डाटा घेतला पहिल्यांदा मी, कारण ऑफिस चालू करायचं स्टाफ लागणार आहे, त्यासाठी ऑफिस बॉय लागेल, त्याच्यानंतर मार्केटिंग टीम लागेल, टेलिकॉलर लागेल, बरोबर, HR लागेल, मॅनेजर लागेल. मग मी पहिल्या दिवशी आलो. मग माझा एक मित्र होता विजय मला एवढं आडनाव नाही आवडत तुझं, पण एक विजय म्हणून माझा मित्र होता. तर HR आहे. तर त्यानं मला सांगितलं की अशी प्रोसेस आहे, इथून तू एम्प्लॉय हायर कर. मग मी स्वतः पहिल्या दिवशी स्वतःचा फोन घेतला, लॅपटॉपनं लिस्ट घेतली आणि कॉल चालू केले. पहिल्यांदा मी जागा घेतली ऑफिस बॉयची, किंवा ऑफिस बॉय महत्वाचा होता पहिल्यांदा. मग ऑफिस बॉयचे बरेच एक 30-40 फोन केले. त्याच्यातून मला एक विशाल भोसले म्हणून ऑफिस बॉय मिळाला जनता वसाहत मधला. मी त्याला पहिल्यांदा हायर केलं, त्याला 15,000 रुपये सॅलरी दिली. मग पहिल्या 2 दिवसामध्ये तो जॉईन झाला. मग तिसऱ्या दिवशी मी टेलिकॉलरचे कॉल चालू केले, कारण आता टेलिकॉलर बी गरजेचं आहे, बरोबर. तर टेलिकॉलरचे पण मी स्वतःच कॉल चालू केले. मग स्वतः चालू केले की आठवड्यामध्ये मी 4 ते 5 मुली जॉईन केले. मग मी 4 ते 5 स्वतः मुली जॉईन केल्यानंतर परत HR, परत मॅनेजर हे स्वतः मी जॉईन करून घेतले. आणि त्याच्यानंतर परत एक मीटिंग घेऊन परत ही कामाची सुरुवात सांगितली, प्रत्येकाला काय काम करायचं. म्हणजे मी ऑफिस चालू करताना स्वतः पहिल्यापासून एकट्यानं चालू केलं. म्हणजे ओके. पण मग हे जे इन्व्हेस्टर आहेत यांच्यासोबत कसे टाईप झाले? आता इन्व्हेस्टर हे मला कसे मिळाले, कारण माझं कसं होतं, ज्यावेळेस मी एज्युमोटोची फंडिंग मी वर्षभरासाठी फिरत होतो, त्यावेळेस म्हणजे बरेचसे चांगले चांगले लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले. तसं मला ते आवर्जून नाव मी घेईल की अण्णा कुरण म्हणून पुण्यातले CA आहेत ते, त्यांनी मला ह्याच्यामध्ये खूप मदत केली की व्हेंचर कॅपिटल काय असतं, हे कसं ग्रहण करतं. म्हणजे पहिलं मला बेसिक जी व्हेंचर कॅपिटल शिकवण आहे ती अण्णा कुरण CA ह्या सरांनी मला दिली. तिथून मी शिकलो. म्हणजे मला बरंचसं त्यांच्या पासूनच कळालं की व्हेंचर कॅपिटल काय असतं हे. तुमचं ग्रॅज्युएशन कशाचं? माझं BCA झालं, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. म्हणजे त्याच्यानंतर मी MBA केलं. जर एखादी गोष्ट करायची असेल किंवा बिझनेस करायचा असेल तर शिक्षण तुम्हाला अडवू येत नाही? शिक्षण कुठलंच अडवू येत नाही. मला वाटलं तुम्ही कॉमर्स साईडने असाल. नाही, कॉमर्स नाहीये. मी BCA केलं, त्याच्यानंतर MBA केलं फायनान्समध्ये. हे वाढत कसं गेलं बिझनेस? आता याच्यामध्ये कसं झालं, मी तर फर्स्ट स्टेजला, आता मला माहित होतं की व्हेंचरला कसं असतं, लॉट असतात, म्हणजे एक आपल्याला इव्हेंट घ्यावा लागतो, ठीक आहे, त्याच्यामधून आपण पुढे जातो. पण मी बेसिक लेवलला चालू केलं, तर मला माहिती आहे माझा इव्हेंट 2 वर्षी होणार नाहीये. मग मी काय केलं, जे आपले
ऍग्रीमेंट असतात आपली व्हेंचर कॅपिटल, त्याच्यामध्ये मी क्लॉज टाकला होता की पर्सनल इन्व्हेस्टर म्हणून. मग मी काय करायचो, कारण मला माहिती होतं की मी अजून 2 वर्ष तर मी इव्हेंट घेऊ शकत नाही, कारण इव्हेंट घ्यायचा म्हणलं तर कोट्यावधीचा खर्च होतो. एक इव्हेंटला कमीत कमी 1 ते 1.5 CR खर्च होतो. मग मी काय ठरवलं की आपण एक असं ऍग्रीमेंट तयार करू की बाबा जेणेकरून एखादा माणूस जर माझ्याकडे क्लायंट आला तर लवकरात लवकर फंडिंग कशी मिळेल, मी ह्याच्यावर काम केलं. आता बरेचसे जे व्हेंचर कॅपिटलचे ते इव्हेंट घेतात, पण मी तो माझ्यातून चॅप्टरच काढून टाकला, कारण मी फर्स्ट स्टेजला होतो. बरोबर. मग इव्हेंटला गेलं तर खर्च खूप होतो. मग मी पर्सनल इन्व्हेस्टर हा एक ऑप्शन दिला की माझ्याकडे एखादा जर क्लायंट आला, त्याची डॉक्युमेंटेशनची प्रोसेस कंप्लीट झाली तर मी त्याला पर्सनल मीटिंग करून देत होतो. मग मी काय करायचो, पर्सनल मीटिंग ही कधी लागते, ज्यावेळेस तुमच्याकडे फायनान्शियल डाटा येतो, PR म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट आणि पिच डेक येतं, त्यावेळेस मी काय करायचं, एक 10 ते 15 इन्व्हेस्टर असतात, त्यांना तो डाटा मी मेल करायचा. मग ते काय करायचे, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि पिच डेक चेक करून मग ते परत ह्याच्यासाठी यायचे, अप्रुव्हल द्यायचे की आम्हाला याचा बिझनेस आवडला आहे आणि आम्ही ह्याच्या बिझनेसमध्ये फंडिंगला इंटरेस्टेड आहात. मग त्यावेळेस मी त्यांची मीटिंग लावून द्यायची. म्हणजे पर्सनल इन्व्हेस्टरची आपण पहिल्यांदा मीटिंग करून दिली. म्हणजे आता पण मी बऱ्यापैकी पर्सनल इन्व्हेस्टरच देतोय. त्याला 4 कोटी पाहिजे, 10 कोटी पाहिजेत, 50 लाख पाहिजेत इव्हन. आता बऱ्यापैकी आपण जवळजवळ नाही ना म्हणतात 600 ते 700 कोटीची आपण फंडिंग दिली. तर आता आपण लवकरच आपला 2027ला IPO पण येईल. हो, बिझनेस सोल कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडचा. आणि कसं होतं, आता मला मुंबईचं ऑफिस आत्ताच चालू करायचं होतं, पण माझ्या वडिलांचं थोडं निधन झाल्यामुळे ते थोडं स्टॉप केलं मी. आता आपला 2 ते 3 महिन्यामध्ये पनवेलला आपलं 400 ते 500 एम्प्लॉईचं ऑफिस होईल. त्याच्यानंतर बेंगलोर, चेन्नई आणि कोलकाता आपल्याला मेट्रो सिटीत एक ऑफिस होईल आपलं. म्हणजे एका वर्षात 5 ऑफिस कमीत कमी होतील. आता पुण्यामध्ये जे ऑफिस आहे ते, आता पुण्यामधलं ऑफिस नवली ब्रिजला आहे आपलं ऑफिस. हो, आता सगळे आपणच रन करतो इथून. आणि आपण काय करणार आहे, एक CEO वगैरे एक चांगला पदावर आता घेऊन प्रत्येकाला एक वेगवेगळं आपण एक सेंटर, म्हणजे जसं आता मुंबईचं असेल, चेन्नईचं असेल, बेंगलोरचं असेल. आपला उद्देश एवढाच आहे की आपल्याला खेडेगावातल्या तरुणांना किंवा ज्यांना बिझनेस करायचा आहे, बरोबर, की ज्यांना फंड नाहीये, अशा लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला त्याला फंडिंग प्रोव्हाइड करायची, हाच उद्देश आहे आपला. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेडेगावातला किंवा ग्रामीण भागातला जो काही तरुण आहे, त्या तरुणाकडे आयडिया आहेत, जसं तुम्ही सांगितलं की आयडिया फंडिंग. बरोबर. काहींचे बिझनेस चालू आहेत परंतु त्यांना ग्रो करायला ते फंड नाही. बरोबर. सांगितलं की एक्सपांड फंडिंग, बरोबर, स्टार्टअप फंडिंग, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना आयडियाच नाहीये. करायचं खूप आहे, पण त्यांच्याकडे फंड कसा जमा करायचा, कारण बँका लोन देत नसतील. आता याच्यामध्ये कसं आहे, पहिली गोष्ट तर अजून बऱ्याचशा मुलांना व्हेंचर कॅपिटल काही कन्सेप्टच माहित नाहीये. पहिल्यांदा आपल्याला ही कन्सेप्ट आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागेल की व्हेंचर कॅपिटल काय आहे, एंजल इन्व्हेस्टर काय आहे, स्टार्टअप फंडिंग काय आहे, आयडिया फंडिंग काय आहे, एक्सपांड काय आहे, ह्या गोष्टीपर्यंत आपल्याला जनजागृती तरुणांमध्ये करावी लागेल. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी कळतील त्यावेळेस ते बिझनेसमध्ये उतरतील. बरोबर. आता तरुणाचं एकच आहे की मला बिझनेस करायचा आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. बरं, बँकेत मला कोलॅटरल द्यायला काही नाही, 1-2 एकर शेती आहे, बरं, घरून मला सपोर्ट नाहीये. माझं तर मत असं आहे की याला पैसे लागत नाहीये. तुमच्याकडे जर स्किल असेल, बरोबर, तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे तारण ठेवायला काही नसलं तरी तुम्हाला लोन मिळू शकतं. लोन मिळू शकतं. असं काही तारण लागतच नाही व्हेंचरला. हे इथं फक्त तुमच्या प्रोजेक्शन लागतात. ह्याला थोडाफार खर्च होतो डॉक्युमेंटेशनचा, तो तर तुम्हाला करावाच लागेल, त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. कारण आपल्याला कंपनी जरी बनवायची म्हणजे तर गव्हर्नमेंटचे काही फीस आहेत. बरं, आपल्याला प्रोजेक्शन तयार करायचे म्हणजे CA चे काही फीस आहेत, ते तर आपल्याला द्यावे लागतील. बरं, ते तयार करायचं म्हणलं तर त्याला क्वालिटीचा CA लागेल, बरोबर, की ज्याला अनुभव आहे. व करायचं पुढे रिजेक्शन पण येतात. मी तर म्हणतो याच्यामध्ये 100 केसेस आल्या तर 80% रिजेक्शन पण आहे याच्यामध्ये. हे पण तरुणांनी ग्राह्य धरलं पाहिजे याच्यामध्ये. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केली, मी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली, बरोबर. तुम्ही याच्यातून बाहेर पडलात, मी याच्यातून बाहेर पडलो. आपण आपल्या दोन्हीच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या दिशेला चाललोय. अजूनही लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. त्यांना बाहेर पडायचंय, काहींना बाहेर पडायचंय, प्रत्येकाला पडायचं असं नाही. काहींना लक्षात आलंय की आता बस या क्षेत्रामधून आपण बाहेर पडून काहीतरी त्यांना बिझनेस करायचा आहे, कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात जायचंय. पण कुठेतरी घरून 2-4 वर्ष पैसे घेतलेले असतात. आता कुठल्या तोंडाने घरी पैसे मागायचे, बरोबर, हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आयडिया आहेत, बिझनेस करायचा आहे, घरूनही सपोर्ट आहे, पण तो बिझनेस उभा करण्यासाठी पैसा नाही. म्हणजे एकंदरीत स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडल्याच्या नंतर बिझनेस करायचा आहे पण पैसे नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी काय तुमच्याकडे आयडिया? आता बघा, याच्यामध्ये फर्स्ट स्टेजला त्यांनी पहिल्यांदा तर व्हेंचर कॅपिटल बद्दल माहिती घेतली पाहिजे. आता व्हेंचर कॅपिटल आपल्या इंडियामध्ये बरेच आहेत. प्रत्येक तुम्ही सिटीत जावा, नामांकित आहे. जसं आपला बिझनेस मित्र कॅपिटल असेल. हो, नाही, माझ्यापासून आपल्या ऑल इंडियामध्ये पण आहेत, असं काही नाही की मीच आहे. पण कसं होतं याच्यामध्ये
आपल्याला जर एमपीएससी करत करत, आता एमपीएससी मध्ये आपला ए आणि बी प्लॅन असतो, आपण एमपीएससी ला किती वर्ष देतो? 2, 3, 4, 5 वर्ष, बरोबर. पण माझं तर वैयक्तिक मत आहे, कारण याच्यामध्ये कसं आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. बरं, गव्हर्नमेंटच्या जागा पण निघत नाहीयेत, कुठेतरी आपण वेळेत थांबवून बी प्लॅन हा बघितलाच पाहिजे. बरं, बी प्लॅन मध्ये आता बऱ्याच जण म्हणू शकतात की माझी परिस्थिती नाहीये, मी काय करू? तर मी त्यांना 100% सांगेल की आपल्या बिझनेस मित्रा कॅपिटलच्या माध्यमातून आपण त्यांना आयडिया स्टेजला फंडिंग पुरवू. म्हणजे आयडिया स्टेजमध्ये तुमच्याकडे आयडिया फक्त असू द्या, त्याला फंड नसू द्या, तर आपण त्याला फंडिंग पुरवू. त्याच्यानंतर स्टार्टअपमध्ये पण तुम्ही एखादा बिझनेस चालू केलेला असू द्या, तुम्हाला पैसे पुढे लागणार आहेत कंटिन्यू, त्याला पण आपण बिझनेस मित्रा कॅपिटलच्या माध्यमातून स्टार्टअपमध्ये फंडिंग पुरवू. आणि एक्सपांडमध्ये पण आपण बिझनेस मित्रा कॅपिटलच्या माध्यमातून फंडिंग पुरवू. पण त्या लोकांनी असं पुढे आलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे त्यांनी. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी आहे. विषय हा आहे की आपण जे काही फंडिंग विषय बोलतोय, तर हे विद्यार्थ्यांना माहित नाहीये. बरोबर. कारण आता प्रत्येकाच्या मनामध्ये हाच संभ्रम आहे की आम्हाला लोन कोण देणार, बँका आम्हाला लोन का देतील? कारण आजही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडे किंवा इतर तरुणांकडे अजूनही ITR भरलेला नाहीये, किंवा ITR भरायचा असतो हेही कुणाला माहिती नाहीये. मग तोच परत प्रश्न आला, बँकेतून लोन घ्यायचं तर ITR पाहिजे, काहीतरी तारण ठेवायला पाहिजे. तो प्रश्न तुमच्या मार्फत मिटतोय असं मला वाटतंय. बरं, आता मी सांगतो. आता आपण एक लेवलला काय करू, बँकेची प्रोसेस ठेवू आणि एक लेवलला व्हेंचर कॅपिटलची ठेवू. बरं, आपण बँकेच्या प्रोसेसनं गेलो तर आपल्याला कमीत कमी 2 ते 3 वर्षाचे ITR लागतात. बरोबर. आता ITR एमपीएससी करणारा बरोबर ITR भरू शकत नाही, कारण तो काही कमवतच नाहीये. पहिली गोष्ट, तो स्टडी करतो. बरोबर. स्टडी करण्यानुसार ITR भरू शकत नाहीये, कारण आपण ITR कधी भरतो की काहीतरी आपलं उत्पन्न असतं. बरोबर, त्यावेळेस आपण ITR भरू शकतो. म्हणजे एमपीएससीची जे मुलं असतात त्यांना लोन हा ऑप्शन नाहीयेच, कारण त्यांच्याकडे ITRच मुळात नाहीये. ठीक आहे. आता एमपीएससीच्या मुलांना व्हेंचर कॅपिटल का आहे? कारण याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला सिव्हिल मॅटर करत नाहीये व्हेंचर कॅपिटलमध्ये. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला ITR मॅटर करत नाहीये. व्हेंचर कॅपिटलची डॉक्युमेंटची लिस्ट काय सांगते की तुमची कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड असावी. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचे प्रोजेक्शन चांगले असावे. मग तुमची ती आयडिया लेवल, म्हणजे आयडिया लेवल फंडिंग असेल किंवा तुमचं स्टार्टअप असेल. मग याच्यामध्ये असं काय नाही की युनिक, म्हणजे आता कसं होतं, काही जणांचं असं म्हणणं आहे की युनिक बिझनेस असेल तरच व्हेंचर कॅपिटल फंडिंग प्रोव्हाइड करतं. याच्यामध्ये असं काहीच नाहीये. तुम्ही हॉटेल असू द्या, साधी चहाची टपरी असू द्या, त्याच्यानंतर तुमचं नावी असू द्या, कुठलाही बिझनेस असू द्या, त्याला व्हेंचर कॅपिटल फंड प्रोव्हाइड करतं. फक्त तुमचं विजन मोठं असावं लागतं याच्यामध्ये. हो. आता आपण तसं विचार केला तर बायजूस बघा तुम्ही, त्यांनी स्वतः व्हेंचर कॅपिटलची फंडिंग करून त्यांचा बिझनेस मोठा केलेला आहे. बरोबर. भारत पे बघा, त्याच्यानंतर बायजूस, अनअकॅडमी, ओला, उबेर, स्विगी, जे छोटे छोटे ऍप आहेत हे व्हेंचर कॅपिटलच्या माध्यमातूनच पुढे गेलेत. ह्यांनी कुठल्याही बँकेचं लोन घेतलेलं नाहीये. ह्यांना प्रोसेस माहिती आहे नेमकं करायचं काय. बँकेसारखी प्रोसेस नाहीये, डॉक्युमेंटेशन कमी आहे याच्यामध्ये तुम्हाला. तर ते आपण जर व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्याला व्हेंचर कॅपिटलच्या माध्यमातून फंडिंग मिळू शकते. आणि त्याला आपण बिझनेस मित्र कॅपिटल म्हणून आपण नक्कीच सहकार्य त्याला करू. जे एमपीएससी मधून जे मुलं आहेत की त्यांना बिझनेसमध्ये जायचंय, तर आपण त्यांना नक्कीच सहकार्य करू. नक्कीच, कारण तुमच्याकडून अपेक्षाही ते आहे, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेतलं जग जगलात. बरोबर. तुम्ही तिकडे यश नाही आलं, कोविड आला. मला वाटतं कोविड हे तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरलेली असेल. आता ह्याचा एक किस्सा सांगतो मी, की म्हणजे कसं झालं. आता मी त्या माणसाचं, म्हणजे माझं विजन ट्युशन क्लासवरती मर्यादित होतं. त्यावेळेस एक रिलायन्सचे हेड होते, माझे गोव्याचे मित्र होते. त्यांची पोस्टिंग पुण्यात झाली होती. आमची म्हणजे अपघाती एक भेट झाली होती. त्यांची गाडी काय झाली, नवलेब्रिजला बंद पडली होती. आम्ही 2 व्हीलरवरून संध्याकाळी जेवण करून येत होतो. त्या माझी माणसाची ओळख झाली की त्याची गाडी बंद पडल्यामुळे आम्ही त्याला मदत केली. आणि तो माणूस होता रिलायन्सचा हेड होता. गोवा आणि महाराष्ट्र पूर्व त्यांच्याकडे होता. आम्हाला काहीच कल्पना नव्हती कोण आहे काय, त्या माणसाची काही ओळख नव्हती. आणि मग आणि तो माणूस एकटाच होता. मग त्या दिवशी त्याची गाडी बंद पडल्यामुळे त्याला गाडी गॅरेज लावायला लागली. आणि मला माणूस चांगला वाटला, म्हणजे बोलण्यातून सुशिक्षित वगैरे वाटला. मग त्याची गाडी बंद पडल्यामुळे मग आमची थोडी ओळख झाली. मग त्यांना विचारलं आपण तुम्ही कुठे चाललात, तर त्यांनी आम्हाला त्यांच्याविषयी सांगितलं. मग ती गाडी बंद पडल्यामुळे आम्ही गाडी एखाद्या गॅरेज लावली. आणि मी एकटाच राहत होतो. माझा फ्लॅट होता एक 1 BHK नळस्टावला. त्याला म्हणलं चला तुमची गाडी उद्या नीट होणार, माझ्या पैसे चला म्हणलं, आराम करा, उद्या जावा. ठीक आहे. आम्ही रात्री 11, 11:30 आलो रूमवरती. मग त्या माणसाने मला त्यांची सगळं सांगायला सुरुवात केली, ती काय करतात काय नाही. मग त्यांनी मला सांगितलं की सुमन तू विजन मोठं ठेव म्हणले, की क्लासेस वगैरे याच्या भानगडीत पडू नको. तुला ऑल इंडिया कसं कॅप्चर करता येईल त्या उद्देशाने तू पुढे जा. मग त्यावेळेस त्यांनी मला एज्युमोटो तुझं नाव त्यांनीच दिलं होतं मला त्या ऍपसाठी. एज्युमोटो, एज्युकेशन म्हणजे एज्युकेशनचा मोटो हे त्यांचं म्हणे ब्रीदवाक्य होतं, म्हणून त्यांनी मला ते नाव दिलं होतं. परचेस पण त्यांनाच करून दिलं. मला ती प्रोसेस सुद्धा माहित नव्हती की नाव कसं परचेस करायचं.
ते GoDaddy करून आपण ते बरोबर. विकत घेतो. ते प्रोसेस मला त्यांनी सांगितली की तुला पहिल्यांदा नाव विकत घ्यावं लागेल. हे नाव विकत घेऊन तू त्याचा मालक झाल्यानंतर तुला त्या नावाने कंपनी रजिस्टर करावी लागेल. म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी मला गोष्टी सांगितल्या. आणि ज्यावेळेस मी परत त्यांना सांगितलं की मला भैया मला 2 कोटीची फंडिंग आलेली आहे, पण हा जो मला त्रास झाला आहे तो इतरांना होऊ नये म्हणून मला पण एक कंपनी चालू करायची आहे. मग मला बिझनेस मित्र कॅपिटल हे नाव त्यांनी दिलं मला. क्या बात आहे. ते म्हणले बिझनेस मित्र कॅपिटल तुझ्यासाठी नाव बेटर असेल आणि ह्या माध्यमातून तुला जेवढी मदत लोकांना करता होईल तू कर म्हणले. हे माझं नाव पण त्यांनीच दिलं मला. ते म्हणजे एक अपघाती आमची भेट झाली होती त्यांची. म्हणजे त्या माणसामुळे मी विजन मोठं ठेवलं. त्या माणसामुळे नाही, फक्त त्या माणसामुळे नाही, तुमच्या चांगल्या विचारांमुळे. कदाचित तुम्ही त्यावेळेस त्यांना ती मदत केली नसती, बरोबर, तर ते तुम्हाला भेटलेच नसते. बरोबर बरोबर. तुम्ही त्यांना मदत केल्यामुळे हा सगळा प्रवास पुढे गेला. बरोबर. बरं, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना स्वप्न पाहिलं होतं अधिकारी बनण्याचं? हो, अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते काही पूर्ण झालं नाही. पूर्ण नाही. काय वाटतं आता कोविडच्या आधीचा काळ आणि आत्ताचा काळ? आता खरं सांगू का, मला आज एकदम म्हणजे व्यवस्थित म्हणजे स्पर्धा परीक्षा झाला नाही ते आज मला अभिमान वाटतो त्याचा. कारण आज माझ्याकडे 100-150 लोकांचं मी एम्प्लॉईचं कुटुंब माझ्यामुळे भागतं. माझं मी जास्तीत अधिकारी झालो असतो. आता कसं झालं STI झालो असतो, आज मला 60-70 हजार सॅलरी झाली असती, मी टुमटुमीत खाऊन पिऊन राहिलो असतो. बरोबर. पण आज मला MPSC सिलेक्शन झालं नाही ते मला उलट चांगलं वाटतंय आज. कारण माझ्यामुळे आज 100-150 रोजगार मी त्यांना पुरवतोय. आज त्यांचं कुटुंब माझ्यामुळे चालतंय, हे मला एक अभिमान वाटतो मला आज. बरोबर. अर्थात आत्ता जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, प्रत्येकाने स्वतःला आजमावलं पाहिजे. बरोबर. परंतु योग्य वेळी कुठेतरी बाहेर योग्य वेळी बाहेर पडलं पाहिजे. कारण लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत आणि हजारामध्ये नोकऱ्या आहेत. प्रत्येक जण पास होऊ शकत नाहीये. कॉम्पिटिशन खूप आहे आता. किती दिवस थांबायचं? कदाचित प्रत्येकाने जर तुमच्यासारखा विचार केला तर आज हे युवक देखील तुमच्यासारखे एक उद्योजक बनू शकतात. काय संदेश द्याल शेवटी? शेवटी मी एवढंच सांगेन की तुम्ही जर MPSC करत असाल बरोबर, तर कुठेतरी वेळेत थांबा. ए प्लॅन जर तुमचा फ्लॉप गेला असेल तर B प्लॅन तुम्ही ठेवा. कारण हे कसं आहे, हे मायाजाल आहे MPSC म्हणजे. तुम्ही दरवर्षी हजारो तरुण ह्या मायाजालात येत आहेत आणि आपल्याला MPSC मध्ये CBSE आणि NCERT हे पूर्ण टप करतायत. कारण त्यांचे आधुनिक ट्युशन क्लासेस आहेत. आपल्या टायमाला असं काहीच नव्हतं. आपण असं पाठीवर दप्तर घेऊन जात होतो, पिशवी घेऊन जायचो. आज ह्यांना ट्युशन क्लासेस आहेत. आजच्या फॅमिलीला काय वाटतं की माझा मुलगा मुलगी कंटिन्यू बिझी राहायला पाहिजे. त्यांची शाळा झाली की त्यांची ट्युशन. आपल्या असं काहीच नव्हतं. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढलंय आणि मला असं वाटत नाही की जर म्हणजे पाठीमागचं लॉट म्हणजे 92, 90, 92, 94, 95 आता हा कॉम्पिटिशन टिकणं मुश्किल आहे. कारण तेवढं म्हणजे टफ झालेलं आहे आणि हे पोरं इझिली पोस्ट मारता येतात. आता आपण रिझल्ट बघतोय 20 वर्षाचा 21 वर्षाच्या पोरांना 22 वर्षाच्या पोरांना पोस्ट काढलेली आहे. आपण पेपरमध्ये वाचतोय. बरोबर. कारण त्यांचं कसं लहानपणापासून त्यांचं शिक्षण त्या क्वालिटीचं झालेलं आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळं मी एवढंच सांगेल की तुम्ही B प्लॅन करून लवकरात लवकर उद्योगधंद्याच्या हे जर तुम्ही पदार्पण केलं तर अगदी योग्य राहील. बरोबर. आणि जर फंडिंगची आवश्यकता जर तुम्हाला असेल तर बिझनेस मित्र कॅपिटल कधी तुमच्या सोबत असेल. नक्कीच. एवढंच यावेळेस सांगतो. नक्कीच. कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा जगलेल्या आहात. आता पॅटर्न बदलतोय. बरोबर. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कडे बरोबर आता वाटचाल होणार आहे, म्हणजे झाली. बरोबर. नुकतीच पहिली परीक्षा देखील त्याची पूर्वपरीक्षा झालेली. त्यामुळे बरेच विद्यार्थी या क्षेत्रातून बाहेर पडण्याच्या दिशेने आहेत. सो तुम्ही आमच्यातलेच एक स्पर्धा परीक्षेतल्या क्षेत्रातले. त्याच्यामुळे जे विद्यार्थी बाहेर पडतील त्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुमच्याकडे आयडिया असतील तर बिझनेस मित्र कॅपिटल आपलंच आहे असं समजून आपण त्यांच्याकडे जायचंय. कारण आपल्याला जर आता व्यवसाय करायचा असेल, फंड असेल तुमचा, अर्थात बाहेर पडून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करा. परंतु जर कुणाला फंड मिळत नसेल, बँक फंड देत नसेल तर बिझनेस मित्र आहे. आणि बिझनेस मित्र जर तुमचं कॉन्टॅक्ट होत नसेल किंवा तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नसेल तर वास्तव कट्ट्याचं नाव सांगा. कारण आज आपण त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवलंय का, तर MPSC ते उद्योजक हा आपल्या वास्तव कट्ट्याचा एक अभिमानाचा पार्ट आहे. त्याच्यामुळे खरं तर सरांनी आपल्याला ते बहुमूल्य मार्गदर्शन केलं. बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहिती नव्हत्या त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्याच्यामुळे आता आपल्याला भविष्यात मदत करणं देखील त्यांचंच काम आहे. कारण ते आपल्यातलेच एक आहेत. आणि अपेक्षा करतो की तुम्ही या विद्यार्थ्यांना मदत कराल आणि अनेक उद्योजक घडण्यासाठी तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये देखील आमच्या शुभेच्छा आणि तुमच्याकडून ते घडतील ह्या अपेक्षा. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, मनसोक्त गप्पा मारल्या आणि खरं तर आम्हाला व्हेंचर कॅपिटल काय असतं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे आणि कशा पद्धतीने
तुम्ही व्यवसाय उभा करू शकता आणि तुम्ही कशा पद्धतीने व्यवसाय उभा केला या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या. त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद.